चला जय हिंद मित्रांनो, वनरक्षक वनसेवक भरतीची जी 3500 पदाची जाहिराती जी सर्वत्र फिरती त्याच्यावर विद्यार्थी संभ्रम निर्माण झाला. ती जाहिरात खरी आहे का खोटी का फेक न्यूज आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला विद्यार्थी मित्रांना. त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालिसिस करून दाखवतो. ही जाहिरात फेक आहे का खरी आहे. लक्षात घ्या, 3500 पदासाठी मित्रांनो सध्या जाहिरात फिरते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा अपडेट दिलं होतं एवढ्या पदासाठी जिल्ह्यानुसार जागा. ही जाहिरात आता डिटेल अनालिसिस लेटेस्ट अपडेट नुसार ही जी अफवा आहे ती 50-50 आहे मित्रांनो. ना खरी ना खोटी. जाहिरात येणार 100% आहे, परंतु साधारणपणे 3-4 महिन्याचा कालावधी अजून पकडून घ्या. मग आता तयारी करणे गरजेचं आहे का आताच? हो, कारण तुम्हाला अगोदरच माहित झालंय जाहिरात येणार आहे 2 ते 3 महिन्यामध्ये. तुम्हाला अभ्यासाला पुरेसा वेळ आहे. लक्षात घ्या. मग या 3500 जागा आल्या कुठून मित्रांनो? लक्षात घ्या, हे जे डिटेल्स असतात फॉरेस्ट विभागाकडून अजून ऑफिशियली GR आलेला नाही की 3500 जागांसाठी, परंतु जो अंदाज बांधलेला होता तज्ञांनी. लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्या व्हॅकन्सी काउंट केल्या तर 3000 प्लस यावेळेस भरती नक्कीच निघणार आहे मित्रांनो. सगळ्या ज्या काही रिकाम्या पोस्ट आहेत त्याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट डाटा मागून घेत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ह्या जिल्ह्यानुसार त्यांनी जागा डिस्ट्रीब्युट केलेल्या आहेत मित्रांनो. परंतु याच्या जवळपासच जाहिरात येणार आणि ज्या जिल्ह्याला जागा दिल्या होत्या त्याच्याच प्लस मायनस 1-2 ऍडिशनल होऊ शकतात, कमी जास्त. बाकी सेम जो आपण सांगितलं होतं तसंच होणार आहे मित्रांनो. पॉइंट नंबर आता पहिला असणार आहे, 3000 पदांसाठी भरती आली का? आता सांगितल्याप्रमाणे 50-50 आहे. दुसरं कधी येणार आहे मित्रांनो? लक्षात घ्या, 2026 मधल्या आपण मागे एक व्हिडिओ केला होता. जेवढ्या काही जाहिरात येणार आहेत त्याच्यात वनरक्षक असेल, वनसेवक असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा अजून झेडपीच्या भरती असेल, शिक्षक भरती असेल, सगळ्या ज्या अप्रूव्ड भरत्या आहेत त्याची लिस्ट आपण सर्वत्र टाकली होती व्हिडिओ बनवून. नसेल बघितला तर तो बनवा. म्हणजे ही जी वनरक्षकाची भरती 100% येणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, पोलीस भरतीला पण असंच झालं. पोलीस भरती येणार. या चर्चेमध्ये पोलीस भरती आली पण, ग्राउंड झालं पण, फिजिकल झालं पण, लेखी पण झाली, सिलेक्शन झालं. काही जिल्ह्यांचे काही विभागाचे सुरू आहेत. म्हणजे वेळ असा निघून जातो. आपण 1 वर्षापासून त्याचा अपडेट घेत होतो, नेहमी त्याच अपडेट घेत होतो. तर लक्षात घ्या, वेळ फास्ट निघून जाते. म्हणजे 3-4 महिने काही जास्त नाही तुमच्यासाठी मित्रांनो. कारण हा तुमचा गोल्डन टाइम असणार आहे मित्रांनो तुम्हाला. कारण काय लक्षात घ्या, वनरक्षक ही गट कच्ची विभागात परीक्षा मोडली जाते. परमनंट नोकरी आहे आणि यात जॉब पण चांगला आहे. म्हणून सरकारी परमनंट नोकरीची संधी गमावू नका. अजून 3-4 महिन्याचा टाइम आहे तुमच्याकडे. मग आता प्रश्न पडतो, ही भरती अशी अफवा फिरत तर आहे, मग सध्या कुठपर्यंत आले? लक्षात घ्या, फॉरेस्ट ऑफिस डिपार्टमेंट कडून ऑल ओव्हर दी महाराष्ट्रासाठी जी 3000 प्लस जागेसाठी येणार आहे त्याच्यामध्ये सर्व घटकामधून जागा, व्हॅकंट जागा म्हणजे रिकाम्या पोस्ट ज्या आहेत त्याच्या डाटा कलेक्ट करणे सुरू आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागे तशा हालचाली पण चालू केल्या. तुमचं जर परिचारातलं कोणी असेल किंवा सरकारी कार्यालयाचे चांगले संबंध असतील किंवा ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन की अपडेट फास्ट होत आहे मित्रांनो. याचा प्रस्ताव सुद्धा मांडून झालेला आहे आणि याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही मित्रांनो. अंतिम टप्पा म्हणत आहे, कारण काय असतं, फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून अप्रुव्हल आल्याच्या नंतर ऑफिशियल नोटिफिकेशन येत असतं. सगळ्या गोष्टी, तुमची वयोमर्यादा, लेखी, फिजिकल काय क्रायटेरिया आहे तो नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला इथे नमूद केलं जात असतं. नोटिफिकेशन येणे खूप गरजेचं आहे. त्याला आपण ऑफिशियल GR असं सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये ज्या गोष्टी इन्क्लूड असतील नोटिफिकेशन मध्ये सेम सर्व रूल तसेच त्याचे फॉलो केले जाणार. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट चौथा आहे, तयारी कशी करायची. सर्वप्रथम तर लक्षात घ्या, ही भरती 10वी-12वी ग्रॅज्युएट सगळ्यांना सुवर्ण संधी देणार आहे. मुले आणि मुली दोन्ही मुले मुली दोन्हीही इथे फॉर्म भरू शकतात. 10वी-12वी बेसिक तुमचं शिक्षण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे, त्याचं मेरिट लिस्ट लागणार आहे आणि नंतर तुमचं फायनल सिलेक्शन मेरिट लिस्टच्या अगेन्स्ट लागणार आहे. सिंपल क्रायटेरिया आहे. सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तरी सुद्धा एकदा सांगतो. मराठी असणार आहे तुम्हाला, मॅथ, रिझनिंग, जनरल नॉलेज,
हे बेसिक सब्जेक्ट असणार आहेत आणि 120 गुणासाठी लेखी परीक्षा असणार आहे, 90 मार्क्ससाठी फिजिकल असणार आहे मित्रांनो. म्हणजे टोटल 200 मार्काची असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मार्कचं जर भरती अपडेट पाहिलं आपण त्याला 0.5 एवढं होतं म्हणजे ह्याच्या अगोदरच्या भरतीचं. आता इथे निगेटिव्ह मार्किंग येईल का नाही आता ते नोटिफिकेशन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळेल. म्हणून तयारी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर स्टेप बाय स्टेप सगळे सब्जेक्ट निवडा तुम्ही. त्या प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास किंवा पूर्ण ऑल ओव्हर द वनरक्षक भरतीसाठी मित्रांनो तुम्ही डेली 4 तास दिले, डेली 4 तास, तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन इथं पॉसिबल आहे. कारण वेळ तुमच्याकडे प्रचंड आहे, पण वेळ प्रचंड आहे म्हणून तुम्ही जर धास्ती खात असताल किंवा विसावा घेत असताल तर वेळ कधी निघून जाईल ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. म्हणून वेळ जास्त आहे असं अजिबात म्हणायचं नाही. आणि आलेले सगळे अपडेट मी तुम्हाला अपडेट करत राहीन. तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही राहायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट आणि सगळ्या गोष्टी खऱ्या रिअल इन्फो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.